नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बीड शहरातील मिलिया हायस्कूलचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. प्रकरण फार जुनं आहे. महिन्यापूर्वी हे घडलेलं आहे, म्हणजे जवळजवळ वर्ष होत आलेलं आहे असं बोललं जातं आहे. फार दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे, मात्र मागच्या 4-5 दिवसांपासून हे प्रकरण चव्हाट्यावर आलेलं आहे. सदरील शिक्षकानं, म्हणजे जो कोणी आमेर नावाचा शिक्षक आहे, या शिक्षकानं शाळेतील अनेक महिला शिक्षकांशी शारीरिक संबंध ठेवले. घरी असतील, शाळेतील असतील, शाळेच्या कार्यालयामध्ये असतील, या सगळ्या ठिकाणी जे आहे तर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. आणि एवढंच नाही तर त्या व्यक्तीनं सदरील महिलांचं व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा केलं आणि ते स्वतःच्या पेनड्राईव्हमध्ये भरून ठेवलं, घरी ठेवलं. आणि ते जे प्रकरण आहे, सदरील प्रकरण आमेर नावाच्या शिक्षकाच्या पत्नीनं अर्जाद्वारे आयुक्ताकडे सांगून, शिक्षण महासंचालनाकडे सांगून जे आहे ते प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. आणि पुरावेसुद्धा आपल्याकडे पेनड्राईव्हमध्ये भरून असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सदरील शाळेचा जो शिक्षक आहे त्याला आता कालच्या मराठी महाराष्ट्राच्या बातमीनंतर निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं गेलं आहे. मात्र निलंबित करण्यानं या सगळ्या गोष्टी संपतील असं अजिबात नाही. संस्थेची फार मोठी बदनामी झालेली आहे. मुस्लिम समाजामध्ये मिलिया हायस्कूल हा आत्मा आहे. तिथे शिकणारे विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी आहे, समाजाचं उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी आहे. आणि तिथे अशा प्रकारचे काळे धंदे करणाऱ्या माणसांना फक्त निलंबित करून चालणार नाही, कारण त्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची शहानिशा करणं गरजेचं होतं. प्रकरण सगळं माहिती असतानासुद्धा संस्थेचे सेक्रेटरी काहीही ॲक्शन घेत नाहीत. या संदर्भामध्ये एका संस्थेनं सदरील संस्थेच्या सेक्रेटरीला निवेदनाद्वारे माहिती दिली होती की सदरील प्रकरण असं आपल्या संस्थेमध्ये सुरू आहे, याला वेळीच बंधन घालावं. मात्र सेक्रेटरीकडून त्या निवेदनाला एक्सेप्ट करण्यात आलेलं नाही. निवेदन देण्यासाठी जो कोणी व्यक्ती गेला होता, जी कोणी संस्था गेली होती, त्यांना तिथे उभासुद्धा राहू दिलेलं नाही, लेटरसुद्धा घेतलेलं नाही. आणि आता त्याच संस्थेनं मंत्रालयापर्यंत धाव घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद या संस्थेनं मंत्रालयाकडे तक्रार केली आहे, शिक्षण विभागाच्या सचिवाकडे तक्रार केलेली आहे. आणि सदरील संस्थेतील जे कोणी शिक्षक या सगळ्या प्रकारामध्ये इन्व्हॉल्व आहेत, संस्थेची बॉडी बरखास्त करावी आणि नव्यानं तयार करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी अर्जाद्वारे ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल या संस्थेनं केलेली आहे. आणि ही संस्था आता या सगळ्या प्रकरणाची पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये फार मोठे मासे गळाला लागणार आहेत. आणि या प्रकरणामध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी जे आहे ते हात साफ करून घेतलेले आहेत. मग कुणी ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळलेले आहे, तर कुणी ब्लॅकमेलिंग करून सदरील महिलांसोबत शारीरिक संबंधसुद्धा साधलेले आहेत असंही बोललं जातं आहे. मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आणि तशा सगळ्या प्रकारची चौकशी मराठी महाराष्ट्रसुद्धा करत आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरण फार गंभीर आहे आणि संस्था चालकाला ही सगळी खबर होती आणि तरीसुद्धा दखल घेतलेली नाही, असं देखील ग्लोबल ह्युमन राईट्स संस्थेकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी या अगोदरसुद्धा तक्रार केली होती, मात्र त्यांना कुठेही दाद देण्यात आलेली नाही. आणि या सगळ्या गोष्टी सेक्रेटरीला माहीत असतानासुद्धा थांबवल्या नाहीत. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे संस्थेची जी काही बॉडी आहे ती बरखास्त करावी आणि नव्यानं बॉडी तयार करावी, अशा प्रकारची मागणी या संस्थेकडून करण्यात आलेली आहे. सदरील प्रकरणाचा म्होरक्या सूत्रधार आमिर होता. त्याला वाचवण्यासाठी काही पुढारी पुढे आलेले आहेत, आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. मात्र तरीसुद्धा हे प्रकरण दडपण्यात अपयशी ते पुढारी ठरलेले आहेत. फक्त पैसे उकळलेले आहेत अशाही प्रकारची चर्चा आहे. काही बडे लोक आहेत, त्यांचा या प्रकरणामध्ये समावेश आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या संस्थेच्या शाळेतील एका मुलीसोबत सुद्धा अशा प्रकारचे कृत्य झालेले आहेत. 9वी वर्गामध्ये शिकलेल्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्या मुलीचं अबॉर्शन करण्यात आलेलं. आणि नंतर तो शिक्षक आता फरार असल्याचंही सांगितलं गेलं आहे. ड्रॉइंगचा तो शिक्षक होता, याच मिलिया हायस्कूलमधला तो शिक्षक होता. तो शिक्षक सध्या फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळते. मराठी महाराष्ट्र या प्रकरणाची कसून चौकशी करून माहिती संकलित करून सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी महाराष्ट्राच्या यात बातमीदारीचा विरोध केला जातोय. तुम्ही बदनामी करताय, संस्था बंद पडावी असा तुमचा मनसुबा आहे, असं त्यांनी सांगितलं गेलं आहे. मुस्लिम बांधवांमधून ट्रोल केला जातो आहे, विरोध केला जातो आहे, फोन करून विचारला जातो आहे, धम दिला जातो आहे. या सगळ्या गोष्टीला न भीता मी पुढे जाणार आहे. सर्वसमावेशक आणि सर्व धर्म समभाव असणारा माणूस मी आहे. मराठी महाराष्ट्र चॅनल फक्त मराठी लोकांसाठीच नाही,
तर देशामध्ये असलेल्या सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी जी मदत करता येईल कायदेशीर पद्धतीनं ती मदत मराठी महाराष्ट्र आणि मी आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत. कुठल्याही जाती धर्माच्या समूहाला टार्गेट करायचं आणि त्यांची बदनामी करायची हा माझा हेतू अजिबात नाही आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो मुस्लिम बांधवांना कि तो इसलिए मेरा कहना है मुस्लिम भाइयों से कि मेरा मकसद किसी की भावनाओं को ठेस पहुंचाना नहीं है. मैं और मराठी महाराष्ट्र समूह किसी भी सबूत के बिना कोई भी खबर नहीं चलाते हैं. तो आज आप समझ लीजिए कि मराठी महाराष्ट्र के पास सबूत है. सबूत के बिना पर मराठी महाराष्ट्र एक लफ्ज भी नहीं बोलता है और एक कदम भी आगे नहीं बढ़ता है. सबूत होने के कारण ये सब कुछ बोल रहा हूं और आप भरोसा रखिए, हमारा मकसद यह नहीं है कि वो मिलिया स्कूल बंद हो जाए. हम जानते हैं कि मुस्लिम समाज का वो आत्मा है. वहाँ पर जो पढ़ने वाले बच्चे हैं वो भविष्य में मुस्लिम समाज के आदर्श बनेंगे. मुस्लिम समाज के ही नहीं, वो देश के आदर्श बनेंगे. मुस्लिम हिंदू सभी भाई बहन हमारे देश में प्यार से रहते हैं. किसी को ये न लगे कि संग्राम धनवे और मराठी महाराष्ट्र चैनल ये मराठी है तो मुस्लिमों को टारगेट करेगा. जिस दिन सबूत मिल गया उसी दिन चाहे वो किसी समाज का हो, गलत कर रहा हो तो उसे गलत ठहरा कर आगे चलने का काम मराठी महाराष्ट्र का है. जिसको लगता है कि संग्राम धनवे गलत कर रहा है तो मुझे बोलिए कि यहाँ आप गलत कर रहे हैं. अगर मुझे लगा कि मैं गलत हूँ या फिर मेरे पास कोई सबूत नहीं है और ऐसे ही मैं किसी की बदनामी करने के लिए खबर लगा रहा हूँ, चला रहा हूँ, तो मेरी वो गलती होगी और आप ही नहीं, कानून भी मुझे वो खबर चलाने नहीं देगा. और जिसको ऐसे लगता है कि मैं खबर गलत चला रहा हूँ तो आप पड़ताल नहीं कीजिए कि देखिए समाज में क्या चल रहा है. कोई लोग सवाल कर रहे हैं कि आपको क्या पता है, ऐसे हो रहा है वैसे हो रहा है, आप स्कूल बंद करवा देना चाहते हैं. मेरा मकसद यह नहीं है कि स्कूल की बदनामी हो, वहाँ स्कूल बंद हो जाए. मेरा सवाल यही है, स्कूल की जो सेक्रेटरी है जिसको ये मामला बहुत पहले पता था, उसने एक्शन क्यों नहीं लिया? संस्थापक है, उनको भी पता था शायद, उन्होंने भी एक्शन नहीं लिया. ग्लोबल ह्यूमन राइट्स संस्था इसके पहले भी शिकायत लेकर गई थी, मतलब उनकी शिकायत को माना नहीं, उनको वहां से भगा दिया. क्या चल क्या रहा था स्कूल में? सेक्रेटरी या फिर वहां का स्कूल का स्टाफ जो इन्वॉल्व इसमें था, क्या उनको लगता था कि सब मामला इसी तरह चलता रहे? सेक्रेटरी को मालूम था तो उसको रोका क्यों नहीं? आज अगर किसी टीचर को इस मामले में इन्वॉल्व हुए, उनको अगर हटाकर बात नहीं बनती है. स्कूल की बहुत बड़ी बदनामी हुई है और जो बदनामी के कारण है, जो उनके जिम्मेदार है, उनको वहां से निकालना कोई बड़ी बात नहीं है और निकालना ही पड़ेगा. अगर नहीं निकाला तो स्कूल की बदनामी रोकेगी नहीं. या फिर जिस तरह से वो महीनों से प्रकरण चलता आ रहा है, काला धंधा चलता आ रहा है, इसके आगे भी कैसे नहीं चलेगा, इसका जवाबदार कौन है? इसका सवाल, इसकी जिम्मेदारी क्या सेक्रेटरी लेते हैं, संस्थापक लेते हैं? मैं किसी स्कूल के खिलाफ नहीं हूं, किसी समाज के खिलाफ नहीं हूं. प्यार से रहना है हम सबको, मगर इस ऐसे कारनामों को अगर कोई सपोर्ट करता है तो मैं उसे छोड़ूंगा नहीं, चाहे वो कोई भी हो. मुझसे बड़ा और बुरा कोई नहीं है फिर. और इसलिए मैं सभी से गुजारिश करता हूं, संग्राम धनवे करेगा, कोई गलत नहीं करेगा. अगर मैं गलत करता हूं तो मैंने पहले भी कहा है कि पुलिस मुझे छोड़ेगी नहीं, मुझ पर कार्रवाई करेगी. सबूत के बिना मैं कुछ भी नहीं बोलता हूं. मेरे पास सबूत है और सबूत के तौर पर ही बोलूंगा. आपको जो कुछ भी कहना है सीधे शब्द में सीधे कमेंट बॉक्स में लिखिए. आपको अगर ये वीडियो अच्छा लगता है तो आप शेयर कीजिए. आप चैनल पर नए हैं तो चैनल सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन भी प्रेस कीजिए. ये वीडियो आप फेसबुक पर देख रहे हैं, वहाँ पर भी फेसबुक पेज को फॉलो कीजिए, कॉमेंट कीजिए और शेअर भी कीजिए. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.
चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. मराठी महाराष्ट्र या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत श्वास घेणार नाही. मुस्लिम बांधव भी सुने, इस मामले में जो कोई जिम्मेदार है, इस मामले में जो कोई इन्वॉल्व है, इसमें शामिल है, चाहे वो सेक्रेटरी हो, चाहे वो स्कूल टीचर हो, जिस किसी को ये मामला पता था उसने कुछ भी एक्शन नहीं लिया, उसके अपने अपने स्तर पर उसको वहाँ रहने का कोई अधिकार नहीं है. इसलिए मराठी महाराष्ट्र इस मामले के तहत तक जाएगा और जो सच्चाई है सामने लाकर रहेगा. नमस्ते, धन्यवाद. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.